त्यांचे पाय आणखी खोलात जाताना दिसतात। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल पुणे पोलिसांनी सुशील हगवणेवर, कोथरूड तर शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। तर हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवलेले होते, पण ते मिळवताना खोटी माहिती दिलेली होती, खोटे भाडे करार दिले होते अशी माहिती आहे। आणि त्यामुळे आता जेव्हा त्यांना अटक करण्यात आली आहे हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये, त्यानंतर त्यांचे पाय आणखी खोलात जाताना दिसतात। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल पुणे पोलिसांनी सुशील हगवणेवर, कोथरूड तर शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय सांगाल? हगवणे बंधू ज्यांनी एका सुनेचा जीव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे काळे कारनामे समोर येत होते आणि त्याच्यातच आता त्यांच्यावर हे गुन्हे दाखल होताना दिसतायत। फरा अत्यंत गंभीर माहिती जी आहे ती समोर येते। या हगवणे बंधूंचे पाय जे आहे ते दिवसेंदिवस खोलात रुतत चालले। पुणे पोलिसांकडून त्यांनी जे शस्त्र परवाने मिळवलेले होते, या शस्त्र परवाने मिळवताना त्यांनी खोटे भाडे करार जे आहेत ते दिले असल्याचं तपासात समोर आलेलं होतं आणि शेवटी आता त्यांच्यावरती गुन्हे जे आहेत ते पुणे पोलिसांकडून कोथरूड पोलीस ठाणे आणि वारजे पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी जालेंदर शुपेकर यांच्यावरती आरोप केलेले होते। त्याच्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये पोलीस तपासामध्ये काही नोंदी घेत आहेत का किंवा काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या दोघांवरही गुन्हे जे आहेत कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते तेही बघावं लागेल। वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।